Namaste students, welcome to my channel and subscribe it. Students, today we are going to learn very important topic, change the voice. Now listen carefully. Active voice and passive voice. In the active voice, the subject is the door of the action. The action passes over from the subject to the ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोगात कर्ता म्हणजे सब्जेक्ट क्रिया करीत असतो, म्हणजेच कर्ता सक्रिय क्रिया करणारा असतो व ती क्रिया कर्मावर म्हणजे ऑब्जेक्टवर घडत असते. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सब्जेक्ट द काऊ, वर्ब एट, ऑब्जेक्ट द कॉर्न. सेकंड, in the passive voice the subject is not the door of the action, rather the action is done to the subject. कर्मणी प्रयोगात कर्ता म्हणजे सब्जेक्ट क्रिया करीत नाही, त्या वाक्यातील क्रिया कर्त्यावर घडत असते. कर्ता निष्क्रिय असतो म्हणजे पॅसिव्ह असतो, अशा वाक्याला पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य म्हणतात. सब्जेक्ट वर्ब ऑब्लिक फ्रेज, ऑब्जेक्ट ऑब्लिक बाय फ्रेज. एक्झाम्पल, द काऊ एट द कॉर्न. Active voice, the corn was eaten by the cow. Passive voice. Second, changing the active voice to the passive voice. Subject verb oblique phrase, object oblique by phrase. Example, subject the cow, verb ate, object the corn, active voice. Subject the corn, verb oblique phrase, was eaten, object by the cow, passive voice. फर्स्ट ब्रिंग द ऑब्जेक्ट टू सब्जेक्ट पोझिशन. प्रथम कर्म कर्त्याच्या जागी आणा. सेकंड, देन पुट बाय बिफोर द सब्जेक्ट अँड प्लेस इट आफ्टर द वर्ब फ्रेज वॉज इटन. कर्त्यापूर्वी बाय वापरा, तो क्रियापदांत लिहा. थर्ड, द वर्ब फ्रेज हॅज ऑल्सो टू बी चेंज. इन दिस केस इट चेंजेस टू was eaten. See the following table to learn how the verb form changes. According to tense, बी या क्रियापदाचे योग्य रूप प्लस मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल रूप वापरा. पुढे तक्त्यात दिलेल्या वाक्यातील काळानुसार क्रियापदांच्या रूपात कसे बदल होतात ते बघा. थर्ड, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर या काळांचे पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरित केलेली पुढील तक्त्यातील वाक्याभ्यासा व त्यात होणारे बदल लक्षात घ्या. टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइस. फर्स्ट, आय सिंग अ सॉन्ग. पॅसिव्ह, अ सॉन्ग इज संग बाय मी. ॲक्टिव्ह. सेकंड, ही सिंग्स सॉंग्स. पॅसिव्ह, सॉंग्स आर संग बाय हिम. थर्ड, ॲक्टिव्ह, दे सिंग अ सॉन्ग. पॅसिव्ह, अ सॉन्ग इज संग बाय देम. Simple past tense. Active, I sang a song. Passive, a song was sung by me. Second, he sang songs. Passive, songs were sung by him. Third, they sang a song. A song was sung by them. Simple future tense. First, I shall sing a song. Passive, a song will be sung by me. Second, active, he will sing songs. Passive, songs will be sung by him. Active, they will sing a song. Passive, a song will be sung by them. वरील वाक्यांवरून पुढील नियम स्पष्ट होतात. फर्स्ट, ॲक्टिव्हमधील वाक्यात जे कर्म असते ते पॅसिव्हमधील वाक्यात कर्त्याच्या जागी येते. सेकंड, कर्म कर्त्याच्या जागी आल्यानंतर ॲक्टिव्ह वाक्यातील काळानुसार टू बीचे योग्य रूप वापरावे लागते. उदाहरणार्थ, साध्या वर्तमान काळात ॲम, इज, आर, साध्या भूतकाळात वॉज, वेअर आणि साध्या भविष्यकाळात शाल बी, विल बी. पॅसिव्हमध्ये येणारा कर्ता एकवचनी आहे की अनेकवचनी आहे हे लक्षात घेऊनच टू बीची योग्य रूपे वापरावी लागतात, हे लक्षात ठेवा. थर्ड, ॲक्टिव्ह रचनेतील वाक्यात कर्त्याच्या जागी पुरुषवाचक सर्वनाम उदाहरणार्थ आय, वी, ही, दे, शी, यू वापरले असेल तर पॅसिव्हच्या रचनेत त्या सर्वनामांचे द्वितीयचे रूप मी, अस, हिम, देम, हर, यू वापरावे लागते आणि त्याच्या अगोदर बाय हे प्रेपोजिशन वापरावे लागते. मात्र कर्त्याच्या जागी नाउन, सॉन्ग, मॅन, राम वगैरे आल्यास त्यामध्ये बदल होत नाही.
ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्माच्या जागी पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच हिम, हर, मी, अस, देम इत्यादी कर्त्याच्या जागी आणताना त्याची प्रथमा विभक्ती म्हणजे ही, शी, आय, वी, दे इत्यादी वापरावी लागते. उदाहरणार्थ, फर्स्ट ॲक्टिव्ह ही कॉल हर, पॅसिव्ह शी वॉज कॉल बाय हिम. सेकंड ॲक्टिव्ह ही कॉल देम, पॅसिव्ह दे वेर कॉल बाय हिम. मात्र कर्माच्या जागी नाऊन म्हणजे नाम आल्यास नामाची प्रथमा व द्वितीय एकच असल्यामुळे त्या नामात पॅसिव्ह करताना बदल होत नाही. उदाहरणार्थ, फर्स्ट ॲक्टिव्ह ही सॉ अ बर्ड, पॅसिव्ह अ बर्ड वॉज सीन बाय हिम. सेकंड ॲक्टिव्ह दे कॉल द गर्ल्स, पॅसिव्ह द गर्ल्स वेर कॉल बाय देम. फिफ्थ, नकारार्थी वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये येणारी डू, डज आणि डीड ही सहाय्यकारी क्रियापदे गाळून वाक्यातील काळानुसार येणाऱ्या टू बीच्या योग्य रूपानंतर नॉट वापरावे लागते. उदाहरणार्थ, फर्स्ट ॲक्टिव्ह आय डू नॉट इट बनान्स, पॅसिव्ह बनान्स आर नॉट इटन बाय मी. सेकंड ॲक्टिव्ह ही डज नॉट टेक माय रिस्क, पॅसिव्ह नो रिस्क इज टेकन बाय हिम. थर्ड ॲक्टिव्ह शी डिड नॉट ब्रिंग हर कॅमेरा, पॅसिव्ह हर कॅमेरा वॉज नॉट ब्रॉट बाय हर. फोर्थ, प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट या काळांचे पॅसिव्ह व्हॉइस. या काळातील ॲक्टिव्ह व्हॉइसची पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलेले वाक्य बघा. टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइस. फर्स्ट, आय हॅव संग अ सॉन्ग, पॅसिव्ह अ सॉन्ग हॅज बीन संग बाय मी. सेकंड ॲक्टिव्ह दे हॅव संग अ सॉन्ग, पॅसिव्ह अ सॉन्ग हॅज बीन संग बाय देम. ॲक्टिव्ह थर्ड, ही हॅज संग सॉंग्स, पॅसिव्ह songs have been sung by him. Past perfect tense, active, first, I had sung a song, passive, a song had been sung by me. Second, active, they had sung a song, passive, a song had been sung by them. Third, he had sung songs, songs had been sung by him. फर्स्ट, वरील वाक्यांवरून स्पष्ट होते की प्रेझेंट परफेक्टमधील वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना कर्त्याला अनुसरून हॅव किंवा हॅज ही सहाय्यक क्रियापदे वापरावी लागतात आणि त्यानंतर टू बीचे बीन हे रूप वापरावे लागते आणि नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल लिहावे लागते. ॲक्टिव्ह व्हॉइसमधील या काळातील वाक्यात मुळातच क्रियापदाचे तिसरे रूप असते, हे लक्षात ठेवा. सेकंड, पॅसिव्ह वाक्यातील कर्ता एकवचनी असल्यास हॅज आणि अनेकवचनी असल्यास हॅव अशी रूपे वापरावी लागतात. थर्ड, पास्ट परफेक्ट टेन्समधील ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वरील वाक्यात हॅड संग हे क्रियापद आहे. या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना प्रत्येक वाक्यातील कर्म कर्त्याच्या ठिकाणी आणले आहे. त्यानंतरचे हॅड हे सहाय्यक क्रियापद तसेच ठेवले आहे. नंतर टू बीचे बीन हे रूप वापरून नंतर क्रियापदाची मुळातच तिसरी रूपे असलेली संग ही रूपे तशीच कायम ठेवली आहेत. म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समधील ॲक्टिव्ह वाक्याचे पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना हॅड आणि क्रियापदाचे तिसरे रूप मुळात आहे तसेच राहते आणि हॅड बीन प्लस पास्ट पार्टिसिपल हॅड बीन संग अशी रचना होते. अशा वाक्यरचनेत करता कोणताही असला तरी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद तसेच राहते, हे लक्षात ठेवा. फिफ्थ, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स या काळातील ॲक्टिव्ह व्हॉइसची पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरित केलेली वाक्य बघा. टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ॲक्टिव्ह, फर्स्ट, आय एम सिंगिंग अ सॉन्ग, पॅसिव्ह, अ सॉन्ग इज बीइंग संग बाय मी. सेकंड, ही इज सिंगिंग सॉंग्स, पॅसिव्ह, सॉंग्स आर बीइंग संग बाय हिम. थर्ड, ॲक्टिव्ह, दे आर सिंगिंग अ सॉन्ग, passive, a song is being sung by them. Past progressive tense, active, I was singing a song was being sung by me. Second, active, he was singing songs. Passive, songs were being sung by him. Third, active, they were singing a song. Passive, a song was being sung by them. अपूर्ण काळांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना टू बीची वर्तमान काळी ॲम, इज, आर आणि भूतकाळी वॉज, वेअर ही रूपे वापरून नंतर बीइंग हे रूप वापरावेच लागते आणि त्यापुढे ॲक्टिव्ह वाक्यातील आयएनजी प्रत्यय लागलेल्या क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल रूप वापरावे लागते, हे लक्षात ठेवा. वरील प्रकारचे आणखी काही वाक्य बघा. ॲक्टिव्ह,
I am making cakes. Passive, cakes are being made by me. Active, Minnie was feeding him. Passive, he was being fed by Minnie. Active, she was preparing the bride's trousseau. Passive, the bride's trousseau was being prepared by her. Active, he was felling the trees. Passive, the trees are being felled by him. Active, she is learning lessons. Passive, lessons are being learned by her. लक्षात ठेवा, अपूर्ण भविष्यकाळातील वाक्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहिताच येत नाहीत. उदाहरणार्थ, वी शॅल बी आस्किंग क्वेश्चन्स. सेकंड, ही विल बी रायटिंग अ लेटर. सिक्स्थ, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्ये त्यांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आज्ञार्थी वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे करावे लागते ते बघूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ॲक्टिव्ह, ब्रिंग दॅट बुक हिअर. पॅसिव्ह, लेट दॅट बुक बी ब्रॉट हिअर. Active, give the order. Passive, let the order be given. Active, punish the guilty. Passive, let the guilty be punished. Active, keep your hands off. Passive, let your hands be kept off. आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात क्रियापदाने होते हे आपणास माहीत आहे. आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना प्रारंभी लेट हा शब्द वापरून मग ऑब्जेक्ट वापरावे लागते. त्यानंतर बी हेच रूप वापरून मूळ म्हणजे ॲक्टिव्ह वाक्यात सुरुवातीला असलेल्या क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते. वरील वाक्यातील पॅसिव्ह वाक्यावरून स्पष्टपणे समजते की अशा प्रकारची वाक्यरचना बहुधा लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल अशी असते. 7. कॅन, कुड, विल, वुड, शुड, मे, माईट इत्यादी सहाय्यकारी क्रियापदे. ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात वरील प्रकारची सहाय्यक क्रियापदे आल्यास त्यांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे रूपांतर केले जाते हे बघूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ॲक्टिव्ह, वी कॅन यूज द शूज इन द रेनी सीझन. पॅसिव्ह, द शूज कॅन बी यूज बाय अस इन द रेनी सीझन. ॲक्टिव्ह, वी कुड हिअर द लाऊड व्हॉइसेस. पॅसिव्ह, द लाऊड व्हॉइसेस कुड बी हर्ड बाय अस. ॲक्टिव्ह, ही वुड कॅरी द लोड. पॅसिव्ह, द लोड वुड बी कॅरीड बाय हिम. ॲक्टिव्ह, दे मस्ट डू इट. Passive, it must be done by them. Active, father may not allow you. Passive, you may not be allowed by father. Active, he should leave the place. Passive, the place should be left by him. वरील वाक्यांवरून स्पष्ट होते की ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना कर्म हे कर्त्याच्या जागी ठेवून मग कॅन, कुड, विल, मे इत्यादी सहाय्यक क्रियापदे तशीच कायम ठेवावी व नंतर बी आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते. उदाहरणार्थ, कॅन बी डन, मे बी सीन, कुड बी गिवन इत्यादी. 8. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म. काही वाक्यातील क्रियापदांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी दोन ऑब्जेक्ट्स म्हणजे कर्मे असतात. अशा वेळी ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे रूपांतर करतात ते बघूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ॲक्टिव्ह, शी गेव मी अ पेन. पॅसिव्ह, I was given a pen by her. Second, a pen was given to me by her. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते त्या वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म असते. क्रियापदाला कोणाला असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते सामान्यतः एखाद्या व्यक्तीविषयी येणारे नाम किंवा सर्वनाम असते आणि ते त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष किंवा गौण कर्म असते. वरील ॲक्टिव्ह वाक्यात गेव हे क्रियापद आहे. गेव व्हॉट, तर पेन हे उत्तर मिळते म्हणून पेन हे प्रत्यक्ष कर्म आहे. गेव हुम, तर मी मला हे उत्तर मिळते म्हणून ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारच्या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस वर दाखवल्याप्रमाणे दोन्ही प्रकारे करता येते, परंतु पहिल्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्टला कर्ता करून होणारी रचना अधिक प्रचलित आहे. दोन ऑब्जेक्ट्स असलेली आणखी काही उदाहरणे बघा. ॲक्टिव्ह, आय विल टीच यू अ लेसन. Passive, you will be taught a lesson by me. A lesson will be taught to you by me. Active, the woman paid him money. Passive, he was paid money by the woman. Money was paid to him by the woman. Active, we brought her a doll. Passive, she was brought a doll by us. Second, a doll was brought for her by us. Fourth, active, Mr. Garud teaches us grammar. Passive, first, we are taught grammar by Mr. Garud. Second,
Grammar is taught to us by Mr. Garud. 9th, पॅसिव्ह व्हॉइस विदाउट बाय. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना काही वेळा कृती कोणी केली यापेक्षा घडलेली कृती म्हणजेच ॲक्शन महत्त्वाचे असते. अशा प्रकारच्या वाक्यात बाय आणि त्यापुढील मूळ करता बऱ्याच वेळा गाळला जातो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट, ॲक्टिव्ह. पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. पॅसिव्ह, इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. सेकंड, ॲक्टिव्ह. समवन हॅज पिक माय पॉकेट. पॅसिव्ह, माय पॉकेट हॅज बीन पिक. जेव्हा कर्माला महत्त्व देऊन वाक्य करायचे असते तेव्हा पॅसिव्ह व्हॉइसची रचना वापरणे अधिक योग्य असते. म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पुष्कळ वेळा बाय आणि बायने जोडला जाणारा कर्ता वापरण्याची आवश्यकता नसते. पुढील पॅसिव्ह व्हॉइसमधील वाक्य काळजीपूर्वक वाचा. फर्स्ट, टी इज ग्रोन इन आसाम. सेकंड, हिंदी इज स्पोकन ऑल ओव्हर इंडिया. थर्ड, द थीप वॉज कॉट. फोर्थ, द मॅच विल बी लॉस्ट. फिफ्थ, पोल्युशन शुड बी स्टॉप. वरील वाक्यांमध्ये शेवटी बाय हुम हे सांगण्याची गरजच नाही, परंतु क्रिया कोणाकडून घडली हा पॅसिव्ह वाक्यातील अर्थ पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असेल तर मात्र बाय प्लस करता वापरावा लागतो. उदाहरणार्थ ॲक्टिव्ह, रणजित देसाई रोड द नॉवेल स्वामी. पॅसिव्ह, द नॉवेल स्वामी वॉज रिटन बाय रणजित देसाई. वरील वाक्यात बाय रणजित देसाई असे म्हटल्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह या व्याकरण प्रकाराचे नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार विचारले जाणारे कृतीयुक्त प्रश्न पुढे दिलेल्या उदाहरणांप्रमाणे विचारले जाणार आहेत. एक्झाम्पल व्हॉइस. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय मेकिंग रिजनेबल चेंजेस. द स्कूल गार्डनर फाउंड द लेपर्ड. The leopard dash. Answer, the leopard was found by the school gardener. Second, plastic bag chalked the drains. Rewrite the sentences beginning with the drains. Answer, the drains were chalked by plastic bags. Thanks.